आमच्याकडे. इकडे पण जातो उडी मारतो, तिकडे पण उडी मारतो. अरे टाटा. आला काय अरू हॅलो काय टाटा. अरू ये. काढा कर. हाय कर. हाय हाय. किती गोंड बिया बारीक आहे. बारीक आहेत बिया. कशी साईड लावता. तर आम्ही चाललेलो आहोत देवेंद्रच्या मावशीकडे मौजे जैतापुरामध्ये. तर तिथे आज त्यांच्याकडे पालखी येणार आहे. तर त्यांनी खास आम्हाला आमंत्रण दिलं होतं की आमच्याकडे सुद्धा पालखी येणार आहे, तर तुम्ही आज आहात फ्री तर आमच्याकडे या देवाच्या दर्शनासाठी. सो देवासाठी मग कधी नाही बोलता येत नाही. मग त्यासाठीच आम्ही सकाळी सगळं घरातलं आवरलं वगैरे आणि निघालेलो आहोत आता मावशींकडे जाण्यासाठी. सो आजचा स्पेशल व्लॉग असणार आहे आमच्या मावशींच्या घरचा. तर त्यांच्याकडचे पालखी देव कसे येतात ते आज आपण बघणार आहोत आणि तिकडे आम्ही काय काय करणार आहोत ते सुद्धा तुमच्यासोबत आजच्या ह्या व्लॉगमध्ये शेअर होईल. सो आता आम्ही मावशीच्या वाडीमध्ये पोचलेलो आहोत. तर ते लोक राहतात मौजे जैतापुरात आणि हे त्यांचं ना पुनर्वसूचं सगळी घरं झालेली आहेत. तर सगळं तुम्हाला असं सगळं नवीन नवीन दिसेल. खूप जवळजवळ घरंसुद्धा आहेत, तर इथे बघू शकता. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत देवेंद्रच्या मावशीकडे. सो त्यांच्याकडे आज देव येतील आता थोड्या वेळाने. तर शूटिंग करते मला मस्त काका. इकडे ठेवा 11 वाजता म्हणून मदत करते. ड्रेस घालून यायचं ना. तर हे आमच्या मावशीचं घर आहे. तर इथे समोर दिसतात त्या वहिनी आहेत आमच्या राहुलची वाईफ. तर खूप छान आहे त्यासुद्धा आणि छान मस्त दोघा भावांमध्ये मिळून घर बांधलेलं आहे. तर दुसरे काका मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेलच. आणि इथे हे दिसत होते ना, तर ते आमचे मावशीचे मिस्टर आहेत, म्हणजेच देवेंद्रची सक्की मावशी. आणि दुसरे आमचे मोठी मावशी आहे ती तुम्हाला दाखवते थोड्या वेळामध्ये. तर त्या तुम्हाला म्हणजे हळूहळू पुढे पुढे तुम्हाला त्या दिसतील. तर इथे आता मस्तपैकी आम्ही देव येणार म्हणून घराची सजावट चालू होती. तर थोडासा मी सुद्धा हातभार लावला. मस्त अशी फुलांचीच रांगोळी काढली होती. कारण काय होतं पालखीसोबत माणसं येतात ना, तर मग ती पायाने रांगोळीनं विस्कटली जाते आणि मग ते इकडे तिकडे सगळीकडे विस्कटलं जातं. त्याच्यामुळे मग इथे मस्त फुलांची अशी रांगोळी घालण्याचं ठरलेलं होतं त्यांचं. तर मस्त आम्ही फुलांच्या रांगोळींची सजावट केली आणि मग बाकी घरातली सुद्धा आवरावर त्यांची चालूच होती. आणि देव येणार तर अशी सकाळपासून लगबग चालूच असते आणि खूप छान वातावरण असतं. सगळे मिळून काम करतात, खूप एकत्र असतात, सगळे आनंदाचे क्षण असतात ह्या टायमाला. आणि खूप मस्त असं वातावरण आणि एक वेगळीच फिलिंग असते. तर झालं काय, सकाळी 10-11 वाजता पालखी येणार असं आम्हाला समजलं होतं. म्हणून आम्ही घरातून ना सगळी पटापट आवर करून आलो होतो. त्याच्यामुळे खाण्यामध्ये सुद्धा आमचा टाईम वेस्ट केला नाही. म्हटलं ज्या गोष्टीसाठी आपण चालू आहे ती गोष्ट जर भेटली नाही ना, मग काय फायदा नाही. मग आम्ही खूप लवकर आल्यामुळे ना मग इथे आम्हाला जेवायला दिलं. कारण ना पालखी येण्यासाठी खूप उशीर होता, 3 ते 4 वाजणार होते. तर मग मावशी बोलला तुम्ही जेवून घ्या. तो रसाळगड आहे आणि झूम करून बघितलं तर तिथे जे आजूबाजूला घर आहेत ना, तर ती सुद्धा दिसतील. पायवाटा सुद्धा दिसत आहेत. हा रसाळगड. हां, इथे ही घर आहेत. बाजूला ठीक आहे. आणि हा असा रस्ता सॉरी कुठे गेलं नाही सुमारगड हा नाही तुझा पोस्ट करून हा आहे ना तो सुमारगड. पाय मस्त आहेत. हे नुसती बोंड ठेवलेत वरती.
तर हे जे तुम्ही बघताय ना ते मधमाशांच्या पोळ्यासाठी ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मधमाशा येतात आणि मध तयार करतात. मस्त असं त्यांनी जुगाड केलेला आहे. तर काही ठिकाणी ना झाडं कापली ना तर त्याचा असा अर्धा भाग ठेवला जातो आणि त्याला वरून ना मातीने सारवलं जातं, जेणेकरून मग त्याच्या आतमध्ये ना मधमाशा जाऊन ना मध तयार करते. आणि आता दुपारचे 2:45 झालेले आहे आणि फायनली तो क्षण आला ज्या क्षणाची ना खूप आतुरतेने सकाळपासून लगबग चालू होती. सगळे वाट बघत होते. तर शेवटी देव आता आपल्या घरी आलेला आहे. शिवाजी महाराज की कर छत्रपती शिवाजी महाराज की मोरया बोला रे. गणपती बाप्पा मोरया बाप्पा खाली ना तू काढतो मधर. जरा जरा असे थांबा, पालखी घेत आहे. तर हे आहेत ना ते आमचे मोठे काका आहेत, म्हणजेच मावशीचे मोठे दीर. तर आता त्यांनी ते पूजा करतात आणि बाजूला जो दिसतोय तो रुद्र आहे, देवेंद्रच्या मावशीचा मुलगा. तर इथे सगळं ओटीचं सामान ठेवलं होतं आणि मग आता मस्तपैकी देवसुद्धा घरात बसले होते आणि आता त्यांची सागर संगीत मस्तपैकी पूजा केली जाईल. आणि ह्या आहेत मोठ्या मावशी, म्हणजेच आमच्या मावशीची मोठी जाव. तर आता त्या पूजा करतात आणि
पिंक साडीमध्ये आहेत ना, तर त्या आहेत आमच्या मावशी. तर इथे आता सगळे मस्तपैकी पूजा करून घेतात आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. आमच्या कोकणातला शिमगा कसा असतो ते सुद्धा तुम्हाला समजतच असेल व्हिडिओमधून. मी नाही भरली थांबते ठेवते आतमध्ये. थांब थांब परत पडेल ना. नमस्कार काय आता बाय बाय. तुमचा फोटो काढा चला.